प्रभाग क्रमांक 10 येथील उमेदवार अनिल बाबा गवळी आणि वैशाली ताई सुनील मोगरे आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे यांच्या प्रचाराच्या प्रीत्यर्थ आज मावळचे लोकप्रिय आमदार, मावळ तालुक्याचे प्रथम नागरिक सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक यांचा प्रचाराचा शुभारंभ आपण प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये करत आहोत. तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मागच्या 5 वर्षामध्ये लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून लोणावळ्याचा झालेला विकास आणि मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून या लोणावळा शहराच्या विकासाची जी घौडदौड चालू आहे याचा संगम साधण्याच्या माध्यमातून आज आपण नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणायचं. तसेच आपल्या प्रभागातील अनिल बाबा गवळी आणि वैशालीताई मोगरे यांनाही भरघोस मताने निवडून आणायचा संकल्प आज आपण केलेला आहे. अण्णा, खरं तर आम्हाला आज अतिशय वाईट वाटतंय. लोणावळा शहराची ही संस्कृती नाही. गेले कित्येक वर्ष आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहोत, पण लोणावळा शहरामध्ये जे संविधानिक पदावरती ज्यांना मावळच्या लोकांनी निवडून दिलेले आहे आणि थोड्या तिडक्यानं 1 लाख मतांनी निवडून दिलेलं आहे, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा बाप काढण्याचं काम या लोणावळा शहरामध्ये चाललंय. खरं तर लोणावळ्याची ही संस्कृती नाही. लोणावळ्याचा मतदार हा अतिशय सुज्ञ आहे. चुकीच्या मार्गाला, चुकीच्या पद्धतीनं बोलणाऱ्याला लोणावळा शहरामध्ये कधीच थारा दिला जात नाही. आज लोणावळा शहराचा विकास झाला त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो. काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर होता आणि त्यावेळेस लोणावळा शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. पण विकास होताना काय झालं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. रस्ते, पाणी, वीज ही तर सगळ्यांचीच आपल्या आर्थिक गरजा असतात, त्या आपण सगळ्यांनी पूर्ण केल्या. परंतु वाहतुकीची समस्या ही जटिल होत असताना रेल्वेचा ओव्हरब्रिज आमच्या काळामध्ये भूमिपूजन झालं, पण त्याचा एकही पिलर उभं होऊ शकला नाही. त्याच्यानंतर कलेक्टर असतील, एसपी असतील यांच्या संयुक्त मीटिंगमध्ये लोणावळा नगरपालिकेमध्ये मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्या रेल्वेच्या ओव्हरब्रिजचं काम आणि जमीन अधिग्रहणाचं काम मार्गी लागलं. हा सगळा खुलासा खरं तर आज लोकांसमोर होणं गरजेचं आहे, मतदारांसमोर होणं गरजेचं आहे. नुसतं भमकच विकास दाखवून चालणार नाही. विकासाला दूरदृष्टी पाहिजे. आमच्या तरुणांना हातामध्ये काम पाहिजे, तरुणांना रोजगार पाहिजे. अशा पद्धतीचं काम हे अण्णांच्या माध्यमातून चाललंय. महिलांना सुरक्षा देण्याच्या संदर्भामध्ये एवढी मोठी पोलिसांची इमारत आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि अण्णांच्या संपूर्ण फंडातून आज ती इमारत तिथे उभी राहिलेली आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्यदूत म्हणून मी नेहमीच त्यांना समजत असतो, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज सगळ्यात मोठं जे कानापाट्याला एक आरोग्य केंद्र झालं आणि लगेच लोणावळा शहरामध्ये दुसरं जिल्हा रुग्णालय आज अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याची खरं तर लोणावळा शहराला गरज होती, ती अण्णांनी पूर्ण केलेली आहे. उगाच स्तुती करायची म्हणून करत नाही, पण जे काम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे ते कामाचा उल्लेख आणि त्या कामाचं क्रेडिट त्या माणसाला देणं गरजेचं आहे. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे. आज स्कायवॉकच्या माध्यमातून एशियामधला सगळ्यात मोठा स्कायवॉक आणि सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा शहर उदयास येणार आहे. त्याच्यामुळे माझे टॅक्सीवाले असतील, माझे रिक्षावाले असतील, माझे चिक्कीवाले असतील, माझे लॉजवाले असतील, या सगळ्या याच्यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि ही दूरदृष्टी असलेला नेता आज तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि त्याचा अपमान करण्याच्या संदर्भामध्ये या लोणावळा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या माध्यमातून काम चाललेलं आहे. काँग्रेस पक्षाने सदैव सर्वधर्म समभाव अशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे यांना पाठिंबा दिलेला आहे. खरं तर तुम्हाला आम्हाला सांगायला पाहिजे, त्या मीटिंगमध्ये जी सभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या तिथे झाली
अहो वाईट आणि दुर्दैव या गोष्टीचा आहे. लोणावळा शहरामध्ये जे शिवप्रेमी असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे, निखिल कळेश्वरनी 2-2 वेळा उपोषण केली आणि छत्रपती शिवाजी स्मारकाचं काम पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली होती. पण ताई, आज वाईट या गोष्टीचं वाटतं की छत्रपती शिवाजी स्मारक बनत असताना तुमचा त्याच्यामध्ये 1 रुपयाचाही सहभाग नाही. तुमचा त्याच्यामध्ये सहभाग नाही. तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी स्मारक बनवायला निघालेले होते ते स्मारक झालं नाही. शेवटी अण्णांच्या मागे लागून आमच्या शिवप्रेमींना ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण करावं लागलं. आज 3.5 ते 4 कोटी रुपये तिथं फंड देऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे डवलामध्ये सुरू आहे. आज तिथं 19 फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन होईल. पण इतकं चांगलं काम करत असताना त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं जे या तालुक्याचे आमदार आहेत त्यांना सुन्या म्हणून संबोधत असताना आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं की एखाद्या संविधानिक पदावरती एखादी व्यक्ती असल्यानंतर आपण चुकीच्या पद्धतीने बोलतोय. तो आपण तुम्ही तुमचा अपमान करत असाल, पण तो मावळ तालुक्याचा अपमान लोणावळ्याच्या नागरिकांच्या माध्यमातून करताय. ही लोणावळ्याची संस्कृती आतापर्यंत नव्हती. आज तर मी काय ऐकलं की आमदारांचा बापच काढला. म्हणजे हे निवडणुकीचं वातावरण कुठल्या पद्धतीला न्यायचं ही परंपरा तुम्ही चालू केलेली आहे. पण एक लक्षात घ्या, प्रभू श्रीरामाच्या चरणी सांगतो, ज्याचा अहंकार वाढला त्याला प्रभू श्रीरामाने रावणाला जसं संपवलं तसा तो अहंकार संपला जाणार. तो या गवळीवाड्याचाही संपला जाणार आणि भांगरवाडीमध्ये श्रीराम मंदिर आहे, तिथेही आम्ही तोच अहंकार संपवल्याशिवाय आता राहणार नाही. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून अजून एक तुम्हाला सांगतो, अहो या लोणावळा शहरामध्ये बीव्हीजीचं आंदोलन चाललं होतं. आम्ही पोटतिडकीने बीव्हीजीच्या आंदोलनामध्ये प्रशासनाशी भांडत होतो. आज त्या आंदोलनामध्ये 2 कोटी रुपये या लोणावळा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन पूर्ण झाल्यानंतर 2 कोटी रुपये कमी झाले. आमदारांनी त्यामध्ये सहभाग घेतला, आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि 2 कोटी रुपये आपण ठेक्याचे कमी करू शकलो. कुठं होतात तुम्ही? काही तुम्ही त्या आंदोलनामध्ये आले नाही आणि त्यांचे चाणक्य त्या आंदोलनामध्ये आले नाही. म्हणजे त्यानंतर तुम्हाला सांगतो, रेल्वेचं आंदोलन झालं. रेल्वेच्या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नेते होते. अहो त्या दिवशी मी बघत होतो, आमचे सहकारी आहेत बाळासाहेब जाधव मागे उभं राहून ते हसत होते. बाळासाहेब जाधव त्या आंदोलनाचं लीड करत होते रेल्वेच्या संदर्भामध्ये. आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर होतो. पण तुम्ही त्या आंदोलनातही आला नाही. नवीन नेतृत्वाला संधी देता कामा नये. नवीन नेतृत्व या लोणावळा शहरामध्ये घडता कामा नये. हे तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आलात. पण आता परिवर्तनाची लाट आलेली आहे आणि मी या मतदार बंधू भगिनींना हात जोडून सगळ्या या सभेच्या माध्यमातून विनंती करतो, ही परिवर्तनाची लाट आहे. ही परिवर्तनाची लाट आहे. या लोणावळा शहरामध्ये जर नवीन नेतृत्व तयार करायचं असेल, जुन्या नावाची सांगड घालायची असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि जे सहकारी पक्ष असतील यांच्या माध्यमातून आपल्याला वाटचाल करायची आहे. येत्या 2 तारखेला अनिल बाबा गवळी असतील, वैशालीताई मोगरे असतील आणि राजेंद्रजी सोनवणे असतील, 1 घड्याळ आणि 2 पंजे असं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं असं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. आणि या लोणावळा शहराची विकासाची जी गंगा आहे ती सतत वाहती ठेवावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.